त्याला आता झोपेचा सोंग घेतलेल्या माणसाला उठवू शकतो का आपण? झोपलेल्या माणसाला उठवता येतं, पण काही लोकांना जे आहे तेच आहे की बसता उठता, दिल्लीला गेला की प्रॉब्लेम, गावाला गेला की प्रॉब्लेम, शेती करायला गेला की प्रॉब्लेम. असं कसं चालते? आणि मी 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 काही कोणावर बोलत नाही. मला जेव्हा बोलतात तेव्हा मी नेमकं बोलतो. आणि त्यामुळे आता काल काय काय बोलून गेलेत, मी जाऊ दे, मी त्याच्यावर जात नाही. आता पुढे अजून आपल्याला निवडणुकांमध्ये प्रचार करायचा आहे. त्यामुळे टीकेला मी टीकेने उत्तर देत नाही, आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही. सचिनजी बरोबर आहे की नाही? मला तुम्ही कधी असं बिलो द बेल्ट कधी आरोप करताना कोणा बघितलंय? मी कधी नाही. मला आरोप करतात, मग मी चांगल्या भाषेमध्ये त्यांना उत्तर देतो, सभ्य भाषेत. आणि विरोधी पक्षाने तर द्या, नाही तर उपमुख्यमंत्री पद रद्द करा. अरे तर काय संबंध आहे त्याचा? मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला बोलायची घटनाबाह्य आहे, उपमुख्यमंत्री झालो तरी घटनाबाह्य आहे. मग आता घटना मानतच नाहीत त्या लोकांनी, हे बोलावं हे शोकांतिका आहे. मग आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आता अजितदादा इथं होते मगाशी, ते कोण होते? उपमुख्यमंत्री होते ना. देशामध्ये किती इतिहास आहे, कितीतरी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट वाचून घ्यायला पाहिजे ना, थोडा अभ्यास माहिती घेतली पाहिजे. आणि त्यामुळे जे काही ते जाऊ द्या, मला बोलायचं नाही. परंतु किती काही म्हटलं, घटनाबाह्य काही असं तरी सुद्धा मला काय माझ्यावर परिणाम होत नाही. मी माझं काम करत असतो. किती आदळआपट केली ते माझं काम चालू आहे आणि मग मला कामावर फोकस आहे, बाकी मी टीकेकडे लक्ष देत नाही. पण ही जी काही जळजळ मळमळ आहे ती पदावर नाही आहे. एकनाथ शिंदे याच्या वैयक्तिक याच्यावर आहे का? एक सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, एक शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला, का 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 हजम होत नाही, का पटत नाही? आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की शेवटी काही लोकांना किती काही केलं तरी ते पटणार नाही. पण मी काय त्याच्यावरचा फोकस हटवला नाही कामावरचा. आणि ते दोन शब्द आणखी सांगतो तुम्हाला. न मैं गिरा ना मेरे हौसले गिरे, न मैं गिरा ना मेरे हौसले गिरे, पर मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे. थोडं पाहिजे, हरकत नाही, कामातून उत्तर देत राहू आम्ही. आणि मुंबईकरांसाठी देखील काल पण आम्ही सभागृहामध्ये अनेक निर्णय घेतले. खालच्या सभागृहात देखील 2 दिवसापूर्वी अनेक निर्णय घेतलेले आहेत, ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत मुंबईकरांसाठी. झालं ना चांगलं. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी हाऊसिंग फॉर ऑल ही संकल्पना मांडली आणि या संकल्पेला मूर्तरूप आणण्यासाठी महायुती शासनाने अनेक निर्णय घेतले. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख लोकांना मुंबईमध्ये मोफत घरं द्या. तेव्हा काही लोकांनी खिल्ली उडवली, पण त्याची खरी सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यावर सुरू झाली. याचा मला अभिमान आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, SRAच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आता देखील देवेंद्रजी आहेत त्यांच्या माध्यमातून ही आम्ही पुढे नेतो योजना. आणि घरं बांधणे, पुनर्विकास यामधले सगळे अडथळे दूर केले आम्ही. मग खरं म्हणजे मुंबईमध्ये मराठी माणूस ताठ मानेने उभा राहायला पाहिजे, त्याला चांगलं घर मिळालं पाहिजे. यासाठी त्यांचा जो काही पुनर्विकासाचा मार्ग आहे तो भाई आम्ही मोकळा केलेला आहे. मुंबईमध्ये ओसी नसलेल्या 20,000 इमारतींना दिलासा दिला. 20,000 किती संख्या झाली बघा तुम्ही. ओसीमुळे त्यांना काही मिळत नव्हतं. प्रॉपर्टी टॅक्समध्ये डबल, पाणीपट्टी डबल, लोन मिळत नव्हतं. मी काल परवा बोललो, पण त्यांना त्याचा खरेदी विक्री करता येत नव्हती. त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार होती, काढली ना आम्ही बाजूला. शेवटी कायदा कोणासाठी पाहिजे? लोकांच्या भल्यासाठी. आणि तो आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे या जवळपास 2.5 लाखापेक्षा म्हणजे 10 लाख कुटुंब यापेक्षा जास्त लोकांना थेट फायदा होणार आहे. आणि म्हणून त्यांना सगळं जे काही पाणीपट्टी, मालमत्ता, बँकेकडून कर्ज मिळणं सोपं होईल, पुनर्विकासाला त्यांना मार्ग मोकळा होईल. आणि मुंबईच्या धर्तीवर इतरही लोकांच्या मागण्या आलेल्या आहेत.
तर ते इतर महापालिकांमध्ये देखील अशा धोरणाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा मानस आहे. तशा प्रकारच्या सूचना मी नगरविकास विभागाला दिलेल्या आहेत. त्याबद्दल अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई पागडी मुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. पागडी मुक्त किती वर्षापासून 50, 60, 100 पिढ्यानपिढ्या गेल्या पागडीमध्ये. बरं काय आहे त्याला, ते प्रोटेक्टेड आहेत, त्यांना काढू शकत नाही, मालकालाही काही फायदा नाही, त्यालाही काही फायदा नाही, आणि इमारती तशाच उभ्या आहेत, धोकादायक इमारती आहेत, पडतायत, लोकांचा जीव जातोय. कशाला म्हणजे कधी कोणी विचार पण नव्हता केला. पण नगरविकास विभाग आणि गृहनिर्माण विभाग या माध्यमातून आम्ही 13,000 पेक्षा जास्त इमारतींच्या पुनर्विकासाला चालना दिलेली आहे. हे 28,000 केसेस पेंडिंग आहेत यामध्ये. आणि म्हणून त्याचबरोबर संजय गांधी नॅशनल पार्कमधले 25,000 लोकांचं अतिक्रमण आहे. दरवेळा आपलं लक्षवेधी मांडतो तुमच्या त्या भागामध्ये, आणि त्यांना देखील आम्ही जवळच्याच परिसरामध्ये त्यांना घरं देण्याचा, पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फॉरेस्ट देखील मोकळा श्वास घेईल, त्यांना देखील घरं मिळतील, त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर होईल. हे विन विन सिच्युएशन. म्हणजे भाडेकरू मालक त्यांनाही आम्ही फायदा दिला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मालकावर कुठं अन्याय नाही केला. भाडेकरूला हक्काचं घर मिळणार, त्याला देखील बेसिक FSI देणार. भाडेकरू जो आहे पागडीवाला त्याला त्याचं क्षेत्रफळा एवढे एरिया देणार, उरलेला इन्सेंटिव्ह FSI देणार, जेणेकरून तो पुनर्विकास करण्यासाठी लोक पुढे येतील. त्यामुळे हे सगळे निर्णय जे घेतलेत आम्ही, हे निर्णय सगळा विचारपूर्वक घेतलेत. एकही निर्णय जो आहे कागदावर नाही राहणार, त्याचा अंमलबजावणी होणार आहे. तशा प्रकारे आम्ही निर्णय घेतले. गिरण्यांच्या जमिनीवरील घरं चाळीमध्ये आणखी विकास तो राहिलेला आहे. तुम्ही नेहमी गिरणी कामगारांच्या बाजूने असता, आणि म्हणून त्याच्याबद्दल देखील त्या नियमावली देखील फेरबदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आपण घेतला आहे. गरजूंना तातडीने घरं देणं, नवीन प्रकल्प बाधितांकरता मुबलक घरं उपलब्ध होण्याकरता हाऊसिंग स्टॉक निर्माण करण्याचा आम्ही मोठा लँड बँक, हाऊसिंग बँक, कारण शेवटी लोकांना पुनर्विकास करायचा असेल, मोठे प्रकल्प करायचे असतील तर घरं पाहिजेत. कोणाला आपण वाऱ्यावर सोडता येणार नाही. त्यामुळे देखील 2 लाखांपेक्षा जास्त घरं उपलब्ध करण्याचं उद्दिष्ट आमचं आहे. आणि शशिकांत शिंदेजी आणि विक्रांत पाटील यांनी सिडकोच्या घराच्या किमतींच्या बाबतीमध्ये चर्चा केली होती. त्या बाबतीमध्ये ते दर निश्चित केले होते. त्यामध्ये आपण थेट 10% कपात करण्याचा निर्णय घेतलाय. पण त्याच्यामध्ये 15% फायदा होतोय. कसा फायदा होतोय? घरांच्या किमती कमी झाल्यामुळे GST सह स्टॅम्प ड्युटी सारख्या इतर करांमधून 5% आणखी बचत होणार आहे. म्हणजे त्याला जो कमी किंमत किती होणार? 15%. त्यामुळे 15% बचत त्याचा होईल, 15% त्याला बेनिफिट होईल. हा देखील मोठा निर्णय आहे. हा मोठा निर्णय केला आपण. MMRचा झपाट्याने विकास होतोय, लोकसंख्या वाढते. त्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन धरणाची आम्ही तजवीज करतोय, आणि त्यासाठी देखील आमचं काम सुरू झालेलं आहे. मुंबई स्लम फ्री करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे. मुंबईमध्ये 50 एकरपेक्षा मोठ्या भूखंडावर SRA क्लस्टर रिडेव्हलपमेंट स्कीम राबवण्याचा आपण निर्णय घेतला आहे. त्याचे त्या 17,000 घरांची आपण रमाबाई आंबेडकर नगर जे घाटकोपरला आहे त्याचं काम सुरू झालं. 137 कोटी रुपये भाई, मी मुख्यमंत्री असताना त्यांना भाड्याचे चेक वाटून आलो. त्यांना वाटलं होतं काय मिळणार नाही आम्हाला, आमचं आता संपलं, काय नाही, खाली घरं केली आणि तसं रखडलंय. आता तिथं SRA आणि MMRDA मिळून काम करते, काम सुरू झालं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे 17 प्रकल्पांची निवड आपण केली आहे. मी काल पण याच्यावर चर्चा केली. यामध्ये MMRDA, सिडको, MSRDC, BMC, MIDC, म्हाडा इत्यादी शासकीय ज्या यंत्रणा आहेत आपल्या, त्या जेवी करणार आहेत. आणि जेवी करून यामध्ये म्हाडा आणि SRA बरोबर जेवी केल्यानंतर या सगळ्या प्रकल्पांना जलद गतीने पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. मगाशी बाळासाहेबांचं उल्लेख केलेला आहे. 95च्या सुमारास त्यांनी हे स्वप्न पाहिलं होतं की 40 लाख लोकांना घरं, आणि ते आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करतोय. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी टप्प्याटप्प्याने या अशा मोठ्या प्रकल्पांमुळे होणार आहे. आणि 40 लाखापेक्षा जास्ती लोकांना या योजनेमध्ये घरं मिळणार आहेत. आणि म्हणून
बाळासाहेबांना देखील हे जे काय आम्ही हे सगळं आहे हे त्यांच्या आशीर्वादाने त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या मनातलं जे जे काय आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्याला आम्ही गती देतोय. SRA अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत 1 वर्षाची मुदतवाढ आपण दिली आहे. SRA अभय योजना आहे ना, त्याला आपण मुदतवाढ दिली आहे. म्हाडाच्या OC अभय योजनेलाही 1 वर्षाची आपण मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे त्यांना देखील मोठा दिलासा मिळेल. SRA प्रकल्पामधील तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी सभापती महोदय AGRCची संख्या परवाच्या दिवशी चर्चा चालू होती, वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आहे. कारण हे असे नवीन प्रकल्प उभे राहतील, नवीन सुरुवात होईल, त्यामुळे केसेस वाढतील आणि ह्या जी काय पेंडन्सी आहे ती राहू नये म्हणून AGRC देखील आपण नव्याने करतोय. लीज प्लॉटवर मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांची जी घरं बांधलेली आहेत लीज प्लॉटवर, त्याकरता नवीन योजना, कारण त्यांचा पुनर्विकासाचा प्रॉब्लेम आहे, त्या प्रीमियम काहीतरी परवडत नाही, त्यामुळे आपण तेही निर्णय घेतोय की त्यांचा देखील पुनर्विकास झाला पाहिजे. 83 प्लॉट आहेत, 83 वसाहती आहेत आणि त्यांना देखील आपण हे करतोय. मी तर 2-3 वसाहतीमध्ये स्वतः जाऊन आलो, तिथली काय परिस्थिती आहे. मुंबईचा सफाई कामगार मुंबई स्वच्छ करतो आणि तो कशा अवस्थेत राहतो त्याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. आणि आज तिथं बघितलं तर 5 स्टार अम्युनिटी सुरू केलेले आहेत. हे काम शेवटी सरकार म्हणून आपलं आहे, ते आम्ही करतोय आणि त्यांना देखील योजना आम्ही करतोय. मुंबईतील फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला देखील गती देतोय. मी काल म्हणालो इथं की फिजिबल करण्यासाठी हे सगळे प्रकल्प जो अनयूज FSI जो वापरता येणार नाही हाईट रेस्ट्रिक्शनमुळे, त्याच्या पोटी TDR देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. TDRच्या माध्यमात काही लोकांच्या सूचना आहेत की भाडं जे आपल्याला लागतं त्याचा देखील कॅल्क्युलेट करावा TDR, त्याच्यावर देखील आपण सकारात्मक विचार करतोय. कारण शेवटी कुठलाही भुर्दंड त्या नागरिकावर भुर्दंड पडता कामा नये, त्यासाठी आपण हा केला. फनेल झोनच्या धर्तीवर COD सारख्या डिफेन्स मुळे बाधित झालेल्या डिफेन्स झोनमुळे त्या देखील लोकांचा पुनर्विकास रखडलेला आहे, त्याला देखील ते धोरण आपण लावतोय. या योजनांमुळे मुंबईत हजारो पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत आणि म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित केल्यानंतर योजनेचा प्रस्ताव सादर केल्यानंतरचा कालावधी 120 दिवसावरून 60 दिवसावर आपण आणलेला आहे. त्यामुळे प्रकल्प जलद गतीने राबवले जातील, पेंडन्सी थांबेल आणि लोकांची रखडपट्टी होणार नाही. झोपडपट्टी वासियांना देय असलेलं प्रलंबित भाडं आणि SRAला देय असणाऱ्या रकमा या थकबाकीची वसुली करण्यासाठी विकासकाच्या मालमत्तेची जप्ती करून विक्री करण्याचा निर्णय देखील आपण याच्यामध्ये नियमामध्ये बदल केलेला आहे. कारण काही लोक हात वर करून टाकतात, त्याला भाडं नाही, काही नाही, गेला तो नाला सोपारा वसई, इकडे गेला बदलापूर अंबरनाथ वांगणी, काय त्याच्या हातामध्ये काही नाही. आणि म्हणून मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम या ठिकाणी आपलं महायुती सरकार करणार आहे. त्यासाठी हे तजवीज आपण करतो. आणि म्हणून काही लोक मुंबई तोडणार हे निवडणुका आल्या की करतात, परंतु मी सांगतो की मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. मुंबई हा हार्ट आहे महाराष्ट्राचा आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मुंबई कोणीही तोडू शकणार नाही. कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा. त्यामुळे जे तुम्ही जरा आपल्या मित्रपक्षाला सांगत नाही. शासकीय यंत्रणा SRA यांच्या जेवीच्या माध्यमातून रमाबाईचं मी आपल्याला उदाहरण रमाबाई आंबेडकरचं नगरचं सांगितलेलं आहे. एकूण 16,500 झोपड्याचं पुनर्वसन होत आहे आणि म्हणून या ठिकाणी झोपडीधारकांचं भाडं जे आहे ते इतर जे काय आहे त्यांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आणि झोपडपट्टी धारकांची पात्रता आणि अपात्रता निश्चित करण्यासाठी ऑटो ॲनेक्स्टर 2 प्रणालीचा वापर या ठिकाणी आपण करतोय. आणि त्याचबरोबर
मानवी हस्तक्षेपाशिवाय पडताळणी यामुळे करता येईल आणि तिथं देखील फार जे काही आता जो काही सिस्टीम आहे ती सिस्टीम देखील अधिक सुलभ करण्यासाठी SRA मध्ये आणि म्हाडामध्ये त्यासाठी देखील आपण हे करतो. काल अनिल परब म्हणाले की आपल्या ST महामंडळ ना त्याच्यामधले RTO त्यांची मी माझ्याकडे होतं खातं तेव्हा मी सगळ्या ऑनलाईन करून टाकल्या ऑनलाईन बदल्या करून टाकल्या ऑनलाईन त्यांच्या ट्रान्सफर आणि पोस्टिंग. तसंच या ठिकाणी देखील आपण या व्यवस्थेमध्ये अधिक सुलभता आणली पाहिजे, सुटसुटीतपणा आणला पाहिजे यासाठी, कारण लाखो लोकांचा विषय आहे. आणि म्हणून मुंबईतल्या बंद 58 गिरण्यांमधील 1 लाख गिरणी कामगारांच्या वारसांना मी त्याशी बोललो ना, घरं देण्याची योजना सुरू करण्यात आली. हे ज्या जागेसाठी सहमती त्यांनी दर्शवली आहे त्यांना ते आपण तिकडे देऊ, पण ज्या सहमती दर्शवणार नाहीत त्यांना इतर पर्याय आपण देण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. नाही त्या मध्ये काहीतरी त्याचा ते इतर पर्याय देऊ ना, आपण इतर पर्याय देऊ. आणि यामध्ये 18 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महायुती सरकारने गृहनिर्माण धोरण 2025 जाहीर केलंय. यामध्ये परवडणारी घरं, शहरात नवीन आलेल्या युवकांसाठी रेंटल घरं, वर्किंग वुमन हॉस्टेल्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी घरं, अशा अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी जिरॅटिक केअर करता विशेष योजना आपण तयार करतोय, हे देखील आपण करतोय. म्हाडा अंतर्गत जुने रखडलेले प्रकल्प मोतीलाल नगर असेल, अभ्युदय नगर असेल, GTB नगर, कोळीवाडा, सायन कोळीवाडा, आदर्श नगर, वांद्रे रेक्लेमेशन, SVP नगर, इतर अनेक प्रकल्प जे आहेत, कामाटीपुरासारखा देखील प्रकल्प जो अनेक वर्ष रखडले त्याला देखील आम्ही मान्यता दिली आहे. त्यांचे देखील तिथं मोठ्या प्रमाणावर विकास होईल, डेव्हलपमेंट होईल आणि क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये ते देखील आपण केलेलं आहे. आणि म्हणून मुंबईकरांना मुंबईतच हक्काचं सुरक्षित घर मिळालं पाहिजे, हे स्वप्न जे बाळासाहेबांचं होतं त्याची पूर्तता आपण करतोय. आणि म्हणून येत्या 23 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईकरांसाठी योजना आणून 23 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, सुनील शिंदे ऐका, मुंबईकरांसाठी योजना आणून आम्ही बाळासाहेबांच्या चरणी हे सगळं योजना आणि योजना पुष्प अर्पण करतोय. आणि मला आनंद आहे सभापती महोदय की सेंट्रल हॉलमध्ये पण, मुंबईच्या विधान भवनामध्ये सेंट्रल हॉलमध्ये पण बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्याचं संधी आणि भाग्य आम्हाला लाभलं, याचं देखील आम्हाला आठवण करून देतो, बाकी काय. त्यामुळे आम्ही कामातून उत्तर देतो. त्याचबरोबर सेंट्रल पार्क जो आहे, रेसकोर्स, कधी आयुष्यामध्ये तुम्ही विचार केला होता? अगोदर प्रयत्न झाले पण ते काय पुढे झालं माहीत नाही. ते भाषणामध्ये गुंडाळलं. मुख्यमंत्री मी झाल्यानंतर चेलनं बोलवलं. मी म्हणालो रेसकोर्सची जमीन जी आहे ती मुंबईकरांसाठी ऑक्सिजन पार्क, सेंट्रल पार्क म्हणून उपलब्ध झाली पाहिजे. मग त्यातली 125 एकर जमीन सरकारने घेतली आणि त्याचबरोबर जे कोस्टल रोडचा जो एरिया आहे तो जवळपास 170 एकर, सभापती महोदय, मिळून 300 एकरचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सेंट्रल पार्क मुंबईमध्ये आपण करतोय, मुंबईमध्ये. आणि याला आपण चालना देतोय आणि त्याची सगळी तयारी झालेली आहे. आणि म्हणून हे अशा प्रकारची जी काही कामं आहेत त्या, आणि त्याचबरोबर पूर्ण राज्यभरात आदरणीय आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त छोट्या छोट्या शहरांना पण नमो गार्डनसाठी 1-1 कोटी रुपये आम्ही दिले. नवीन गार्डन नको,
छोट्या छोट्या शहरामध्ये गार्डन बनवणं, उद्यान बनवणं त्यांना परवडत नाही, म्हणून आम्ही 394 उद्यानांना 394 कोटी रुपये दिले. 394 कोटी. आणि म्हणून याचाही विचार तुम्ही करा. आणि म्हणून यामध्ये छोट्या शहरांमध्ये फायरमनची देखील काही लोकांनी मुद्दा काढला होता. अग्निशमक दल 2000 पदांची भरती करतोय आपण. नगरपालिकांमध्ये रिक्त 1000 पदं आपण भरतोय. किती आपण निर्णय घेतोय. आणि म्हणून किती कुणी काही आरोप करू द्या, किती द्या शाप, किती करा वल्गना, आम्ही राबवू जनकल्याणकारी योजना. त्यामुळे हे सगळं बोलतोय ते म्हणून शासनाने अनेक ठोस पावलं उचलली आहेत. सन्मान्य सदस्य इच्छितो मी, महाआघाडी सरकारच्या काळात मार्च 2022 112 हेल्पलाईनचा रिस्पॉन्स टाइम 15 मिनिटं 51 सेकंद होता. तो आता निम्म्यावर आलाय. आता रिस्पॉन्स टाइम 7 मिनिटं 23 सेकंद झालेला आहे. बदल झाला आहे. आणि यामध्ये पोलिसांच्या हेल्पलाईनवर लोकांचा, विशेषतः आमच्या लाडक्या बहिणींचा विश्वास वाढतोय. पोलिसांच्या 1502 4 व्हीलर्स आणि 2269 टू व्हीलर्सवर मोबाईल डिव्हाइस टर्मिनल आणि GPS यंत्रणा लावण्यात आली आहे. बलात्कारांच्या गुन्ह्यांची उकल करण्याचं प्रमाण 87.80% झालेलं आहे. आणि कन्व्हिक्शनचा रेट वाढलेला आहे. कन्व्हिक्शनचा रेट वाढला आहे याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. सगळ्या पोलीस ठाण्यात महिला मदत कक्ष स्थापन केलेला आहे. राज्यात 27 विशेष न्यायालय महिलांवरील अत्याचारासंबंधी खटल्यांच्या जलद गतीच्या निपटाऱ्यासाठी स्थापन केलेली आहे. पॉस्कोची प्रकरणं चालवण्यासाठी 138 विशेष जलद फास्ट्रॅक न्यायालय या ठिकाणी आपण केलेली आहे. 12 जलदगती विशेष न्यायालय सुरू केलेली आहेत. मुस्कान ऑपरेशन मध्ये 13 ऑपरेशन राबवून हजारो मुलांचा शोध घेऊन ते पालकांच्या हवाली केलेले आहेत भाई. आणि म्हणून महिलांविषयक गुन्ह्यामध्ये वर्षभरात 24 तासात 62 दोषारोप पत्रे आणि 48 तासात 60 गुन्ह्यांमध्ये दोषारोप पत्र दाखल केलेली आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष, निर्भया योजना, महिला सहाय्य कक्ष याद्वारे मदत करण्यात येते. मसाजोग प्रकरणामध्ये आपण शशिकांतजी यांनी मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणातील 8 आरोपीपैकी 7 आरोपी अटक झालेले आहेत. कृष्णा आंधळे फरार आहे. कोणत्याही आरोपीला जामीन मिळालेला नाही. कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे. आणि आपल्याला सांगतो त्याच्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत ती सुरू झालेली आहे. आणि आपल्याला मी सांगतो दोषींना फासावर लटकवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. आणि ते आपल्या कोण देशमुख ना त्यांच्या परिवाराला न्याय दिल्याशिवाय, संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाल्याशिवाय आणि या अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जर बसवल्याशिवाय सरकार काही शांत बसणार नाही. आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील दोषी सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर देखील कारवाईच्या बाबतीमध्ये चर्चा झाली. त्याच्यावर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. 1 जानेवारी 2025 ते 11 डिसेंबर 2025 पर्यंत एकूण 135 प्रकरणात 203 आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केलेली